त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी, पैशासाठी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यापेक्षा मोठा आहे, मुख्य खरा गुन्हेगार तो आहे. आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी, त्यांना 302 आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा. आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंतचे ते सगळे जेलमध्ये टाका. त्यांच्यावर सुद्धा यांना 6 आरोपी करा, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी क्रूर कामं करणारी, क्रूर कर्म करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे. हे बघा, फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं. आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत. हे वाईट दिशेने चालले. यांना जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला. याला जातीयवाद करायची सवय. आणि या जातीयवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय. सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार. याला रोखा. पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितलंय. त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा. आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही. मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा. आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या. न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आपण शांत राहा. आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या समाजावर विश्वास ठेवा. आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला. शांत राहा. यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे तर अडू द्या. यांना काय न्यायालयात जाऊन आरडायचंय किंवा न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृह मंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबणार नाही, त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भाईचा सुखी संसारात माती काढली. यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं. तरी या धनंजय मुंड्याचा खून करून पोट भरलं नाही. बहुतेक याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय, याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय. आता जातीला बोलवितोय, आता ओबीसींना बोलवितोय. पाप तू करणार, ओबीसीला बोलवितो, जातीला बोलवितो. तुलाच फेडावं लागणार आहे. याच्या जातीचा काय संबंध नाही. तुला जातीचं देणं घेणं जर असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं. म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय. यांनी गुपचूप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा. माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत. मराठ्यांनी फक्त शांत राहा, बघू हे काय करते. याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय. नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का त्यांचा राजीनामा घेण्यासाठी? अरे 50